शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे। त्यामुळे शहरातील हरितपट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींकडून पालिकेवर होत आहे। त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी महामार्गाच्या कडेला तसंच दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय। ठाणे महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांमध्ये बाधित झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे। यामुळे शहरातील पर्यावरणाचं बिघडत असलेलं संतुलन राखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं विविध उपाययोजनांवर भर दिलाय। त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं उपमुख्यमंत्री हरित ठाणे या अभियानाअंतर्गत वर्षभरात 2 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय। याच अनुषंगानं ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय। ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर बांबूंची झाडं लावण्यात येणार आहेत। यामध्ये आनंदनगर ते कोपरी पूल, माजुडा रस्ता तसंच गायमुख परिसराचा समावेश आहे। काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला 30 फुटी तर दुभाजकांमध्ये 7 ते 8 फुटी बांबूंच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असल्यामुळे या ठिकाणी खोदकामातून निघणाऱ्या मातीची वाहतूक करताना डंपर चाकाला लागून चिखल रस्त्यावर पसरत आहे। तसंच वाहतूक करताना माती रस्त्यावर पडत आहे। त्यातच पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होतोय। त्यामुळे प्रामुख्यानं दुचाकीसह इतर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन प्रवास करणं जिकरीचं होतं। ही बाब याआधीच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, परंतु प्रशासन मात्र कुठलीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे। यामुळे पुन्हा एकदा राजलक्ष्मी डेव्हलपर या विकासकाकडून कोलशेत रोड येथील रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरवण्यात आलाय। नागरिकांना याचा त्रास होत असताना तो साफ देखील करण्यात येत नाही। त्यामुळे प्रशासन एखादा अपघात अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उपस्थित केलाय। आता आम्ही कोलशेतवरून एका कार्यक्रमावरून आम्ही येत होतो। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत, परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातून काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे। आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय। प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत। खरं तर पावसाळ्यामध्ये अशी विकास कामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुतली गेली पाहिजेत, पण तो दुर्दैव बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे। मागे 2-3 शाळा आहेत। आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी 2 व्हीलर मारून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे। खरं तर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही। परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत, त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय। परंतु आमच्या प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही।
कळवा खारीगाव भागाचं वाढतं नागरीकरण लक्षात घेऊन मनीषानगर भागातील 33 वर्ष जुन्या यशवंत साळवी तरण तलावाच्या वास्तूचं नूतनीकरण करताना कल्चर सेंटर उभं करण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेनं मंजूर केलाय। या जागेवर तरण तलावाचं आरक्षण असल्यामुळे कल्चर सेंटरची उभारणी करणं शक्य नसल्यानं पालिकेनं तरण तलाव आणि कल्चर सेंटर असं आरक्षण करण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे। हा प्रस्ताव आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। यशवंत साळवी तरण तलावाच्या भूखंडाचे एकूण क्षेत्र 4270 चौरस मीटर इतका आहे। येथे तळ अधिक एक मजली इमारत आहे। या इमारतीच्या बांधकामास 33 वर्ष पूर्ण झाली आहेत। या तरण तलावाचा वापर कळवा, खारेगाव आणि ठाणे परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतो। तसंच या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही आयोजित करण्यात येतात। शासनाकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी कल्चर सेंटर उभारणीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। ही वास्तू जुनी झाल्यानं त्याचं नूतनीकरण करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली होती। सब मिलके आज ठाणे शहरात महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस सेवा सुरू असली तरी प्रत्यक्षात महिलांना ही बस पकडण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरी बस संख्या आणि वेळेवर न धावणाऱ्या बसेस यामुळे महिला प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतोय। सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला विशेष बस फारशा वेळेवर पोहोचत नाहीत। त्यामुळे अनेक महिला धावत पळत बस पकडताना दिसून येतात। काही वेळा जागा मिळवण्यासाठी चढाओढ तर काही वेळा थांब्यांवरच बस न थांबवण्याच्या घटना घडत आहेत। नागरिक आणि महिला प्रवाशांचा स्पष्ट सूर आहे की महिला विशेष बस सेवेची संख्या वाढवण्यात यावी, वेळेचं काटेकोर पालन व्हावं आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाययोजना कराव्यात। या संदर्भात अनेकांनी ठाणे परिवहन प्राधिकरणाकडे निवेदन दिलं असून अद्याप ठोस उपाय झाले नाहीत। फक्त महिला बस आहे म्हणून समाधानी नाही, तर ती वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावली पाहिजे अशी मागणी ठाण्यातील महिला प्रवाशांनी केली आहे। त्रास तर भरपूर होतो, कारण अर्धा पाऊण तास तर असंच जातं, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग मध्ये अर्धा तास, 1-1.5 तास असंच जातं। कुठून येता तुम्ही ठाण्यामध्ये? दिव्यावरून। आणि दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला किती वेळ लागतो? दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला 20 मिनिटं। आणि ठाण्यात तुमच्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी किती वेळ लागतो? पाऊण तास जातात। पाऊण तास जातो। बसेस वाढवल्या पाहिजे, बसेस वाढवल्या पाहिजे, कारण ट्रॅफिक पण खूप असतं, त्याच्यामुळे बसेसचा प्रॉब्लेम होतो। भरपूर त्रास आहे, वैताग येतो ट्रॅफिकला, भरपूर त्रास। काय वाटतं प्रवाशांना किती त्रास होतो, तुम्हाला किती त्रास होतो? आम्हालाही त्रास आहे, प्रवाशांनाही त्रास आहे, काय करणार। कुठल्या रूटला चालते आपली गाडी? 12 नंबर। आणि किती कुठे कुठे ट्रॅफिक लागते? मेन माझीवाडा, कापरवाडी आणि वडवलीला। दररोजची परिस्थिती असते, रोजची परिस्थिती। असं जर गेलं तर किती वेळ लागतो जायला? जर रोड खुल्ला असेल तर? रोड खुल्ला राहिला तर जाता 40 ते 45 मिनिटात गाडी जाते। आणि ट्रॅफिक असेल तर 1-1.5 तास। 1.5 तास जातो। काय वाटतं ट्रॅफिकसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे वाहन चालक म्हणून? केली पाहिजे आता काहीतरी सुविधा, आम्हालाही त्रास आहे, काय करणार। ट्रॅफिक असते दररोज आणि बस पण